रामकृष्ण हरी. पालखी सोहळा म्हटलं की याच्या बातम्यांना सुरुवात होते ती प्रस्थानापासून. पालखी सोहळ्याची जी चर्चा होते त्यामध्ये पहिल्या चर्चेमधला पहिला महत्त्वाचा मुद्दा असतो की पालखीचं प्रस्थान. आता प्रस्थान म्हणजे काय, तर प्रस्थान म्हणजे प्रवासाला निघणे. अर्थात आता या अर्थी हा शब्द मराठीमध्ये इतका प्रचलित नसला तरी अजून सुद्धा रेल्वेच्या हिंदी अनाउन्समेंटमध्ये आपल्याला प्रस्थान हा शब्द ऐकायला मिळतो. तर प्रस्थान म्हणजे प्रवासाला निघणे. इव्हन आपल्या भारतीय तत्वज्ञान परंपरेमध्ये जे महत्त्वाचे 3 ग्रंथ होते ज्याला प्रस्थानत्रयी असं म्हणण्याची पद्धत होती, ते सुद्धा प्रस्थान हा शब्द तिथे का आला की आपण जो आध्यात्मिक प्रवास करतो आहोत त्या प्रवासाला सुरुवात कुठून होणार, तर या 3 ग्रंथांच्या आधारे होणार. म्हणून आपण त्या 3 ग्रंथांना प्रस्थानत्रयी असं म्हणत होतो. तर मग प्रस्थान म्हणजे पूर्वी काय असायचं की समजा आता एखाद्या मोठ्या युद्धाची स्वारी निघणार आहे आणि राजाचा मुहूर्तावर विश्वास आहे, मग ते काय करायचे, एक विशिष्ट मुहूर्त बघायचे आणि त्या मुहूर्तावरती आपल्या वाड्यातून बाहेर पडायचं आणि कुठेतरी गावाबाहेरच छावणीमध्ये मुक्काम करायचा आणि तो मुहूर्त साधायचा. मग त्या दिवशी त्यांचं प्रस्थान झालं आणि मग पुढे बाकी जमव करून ती स्वारी पुढे मोहिमेवरती निघायची. मग पालखी सोहळ्यामध्ये प्रस्थानाला काय महत्त्व आहे, तर पालखी ज्या दिवशी त्या संत क्षेत्राहून निघते त्या कार्यक्रमाला आपण पालखीचं प्रस्थान असं म्हणतो. आपल्याला कल्पना आहे की ज्येष्ठ वद्य सप्तमी हा तुकोबारायांच्या पालखी प्रस्थानाचा दिवस आहे आणि दुसऱ्याच दिवशी ज्येष्ठ वद्य अष्टमीला ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होतं. पूर्वी ही जोड पालखी असल्यामुळे देहूवरून महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालं की दुसऱ्या दिवशी ही पालखी आळंदीला जायची आणि तिथे ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका ठेवून ते पुढे मार्गस्थ व्हायचे. त्यामुळे या 2 पालख्यांच्या प्रस्थानामध्ये पूर्वीपासून 1 दिवसाचं अंतर आहे आणि परतीला सुद्धा माऊलींची पालखी पोहोचली की 1 दिवसाने देहूला तुकोबारायांची पालखी देहूला परत पोहोचते. तर पालखी प्रस्थानाच्या सोहळ्याचं स्वरूप साधारण कसं असतं, तर ज्या दिवशी पालखीचं प्रस्थान आहे त्या दिवशी किंवा आदल्या दिवशीच त्या पालखीमध्ये सहभागी होणाऱ्या दिंड्या त्या गावी मुक्कामाला येऊन थांबतात आणि मग अर्थातच वारकऱ्यांची त्या संतांच्या दर्शनाला सकाळपासून गर्दी होते. प्रस्थानाची वेळ शक्यतो दुपारची असते. त्या वेळेच्या आधी जे देवळातील कडेची जागा आहे ज्याला आपण देऊळवाडा म्हणतो, तो देऊळवाडा पूर्ण मोकळा केला जातो, स्वच्छ केला जातो आणि त्यानंतर पालखीच्या ज्या पहिल्या दिंड्या आहेत त्या दिंड्यांना क्रमाने देऊळवाड्यामध्ये आतमध्ये प्रवेश दिला जातो. मग ह्या दिंड्या ज्या आळंदीचा देऊळवाडा आहे त्याच्यामध्ये अर्थात आता जागेअभावी सर्व दिंड्या बसू शकत नाहीत. मग पहिल्या काही दिंड्यांनाच प्रवेश दिला जातो आणि अलीकडे तर त्या दिंड्यांमध्ये सुद्धा संख्यांवरती काही बंधन आलेलं आहे की प्रत्येक दिंडीमधील इतक्या वारकऱ्यांना आतमध्ये प्रवेश दिला जाईल. मग ह्या सर्व दिंड्या येतात आणि देऊळवाड्यामध्ये मंडपाच्या कडेने वर्तुळाकार आकारामध्ये उभ्या राहतात. याच वेळेस मंडपामध्ये सर्व दिंडी प्रमुख आणि इतर जे मानकरी आहेत त्यांना प्रवेश दिला जातो. समाधीची पूजा होते. माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणारे जे अश्व असतात ते अश्व येतात, ते अश्व समाधीचं दर्शन घेतात आणि त्यानंतर प्रस्थानाच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. समाधीची पादुकांची पूजा झाली की त्या पादुका समाधीपासून उचलण्यात येतात आणि मग सभामंडपात ठेवलेल्या पालखीमध्ये आणून ठेवतात. हे झालं प्रस्थान. त्या प्रस्थानानंतर उपस्थित जे मानकरी आहेत, दिंडीकरी आहेत, दिंडी प्रमुख आहेत, त्या सर्वांना नारळ प्रसाद दिला जातो आणि सर्वांना नारळ प्रसाद देऊन झाला की पालखी मंडपाबाहेर आणण्यात येते. त्यानंतर ज्ञानोबा तुकाराम असं भजन करत सर्व दिंड्या मंदिराला प्रदक्षिणा करून मंदिराच्या बाहेर येतात आणि नगर प्रदक्षिणा करून पहिल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतात. आळंदी आणि देहू या दोन्ही ठिकाणच्या पालख्यांमध्ये वारकऱ्यांची भरपूर गर्दी असल्यामुळे त्या दोन्ही ठिकाणी प्रस्थानानंतर पालखीचा मुक्काम गावातच पण दुसऱ्या ठिकाणी असतो. तुकोबारायांच्या पालखीचा मुक्काम देहूमध्येच इनामदार वाड्यात असतो, तर ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मुक्काम आळंदीमध्येच गांधीवाड्यात असतो. अर्थात आपल्याला कल्पना आहे की आळंदी हे ज्ञानेश्वर माऊलींचं आजोळ, ज्ञानेश्वर माऊलींचं मूळ गाव आपेगाव, तर आळंदी हे त्यांचं आजोळ म्हणजे त्यांच्या आईचं गाव. त्यामुळे ज्ञानेश्वर माऊलींचा मुक्काम ज्या गांधीवाड्यात असतो त्याला सर्व वारकरी आजोळ घर असं म्हणतात की आज ज्ञानेश्वर माऊली आजोळी मुक्कामी आली असं वारकरी बोलताना म्हणत असतात. इतरच्या पालख्या आहेत पैठण, सासवड, त्र्यंबक या ठिकाणी मात्र पालखी प्रस्थानानंतर पालखी त्याच दिवशी पुढच्या मुक्कामासाठी पुढच्या गावी जाते. अशा प्रकारे विविध संतांच्या पालख्या आपापल्या ठिकाणाहून प्रस्थान ठेवतात. ह्या प्रस्थानाची तिथी गेली काही वर्ष ठरलेली आहे आणि त्या तिथीला लोक कोणत्याही आमंत्रणाशिवाय त्या गावी पोचतात. असा हा असतो पालखीचा प्रस्थान सोहळा. आ